आज मी व्हिडिओ बनवतोय तो दिवस आहे 5 जून, जागतिक पर्यावरण दिन. आणि मान्सून आता थोड्याच दिवसात आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा दाखल होणार आहे. तर या मान्सूनसोबत काही पतंगसुद्धा तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये दिसू शकतात. त्या पतंगापैकी एक खास पतंग आहे, तो म्हणजे मून मॉथ. तर या मून मॉथविषयी थोडं जाणून घेऊया. सॅटर्निडी कुळातील हा जो पतंग आहे तो त्याच्या लांब शेपट्यांसाठी आणि त्यांच्या पंखावर असलेल्या चंद्रासारख्या आकृतीसाठी प्रसिद्ध आहे. आणि मान्सून हा त्याच्या मिलनाचा काळ आहे, त्यामुळे तो तुम्हाला सहजरित्या आपल्या परिसरामध्ये दिसू शकतो. या पतंगांच्या खास अशा लांब शेपटीमुळे वटवाघुळं त्यांच्या शेपटीवरती हल्ला करतात, कारण ज्या वटवाघुळांच्या लहरी आहेत त्या फक्त या शेपटीवरून परावर्तित होतात. त्यामुळे अशा पद्धतीने ते आपले स्वतःचं संरक्षण करतात. मून मॉथचे जीवनचक्र हे 4 टप्प्यांमध्ये आहे: अंडी, अळी, कोश व प्रौढ पतंग. अळीच्या अवस्थेमध्ये हा जो पतंग आहे तो मोठ्या प्रमाणात अन्नाचा साठा करतो, कारण प्रौढ अवस्थेमध्ये हा कोणत्याही प्रकारचं अन्न खाऊ शकत नाही. अळीच्या अवस्थेत साठवलेल्या ऊर्जेवरती जगणे व प्रजनन करणे हे त्याचे प्रौढावस्थेतील काम आहे. निसर्गातील प्रत्येक जीव, प्रत्येक क्रिएचर हा आपल्यासाठी काही ना काहीतरी एक महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आपण सर्वच जण एकमेकांवरती अवलंबून आहोत. पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलून आपलं पर्यावरण आपण टिकवलं पाहिजे, अशी आशा या जागतिक पर्यावरण दिनी मी व्यक्त करतो.